हॅलो फ्रेंड्स, नमस्कार सर्वांना. तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनलवर. आज आपण येथे कारले फ्राय करणार आहोत, म्हणजेच कारल्याचे काप करून त्याला मसाले लावून ते तळणार आहोत. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम येथे मी फ्रेश कारले घेतले आहे. या कारल्यांना स्वच्छ पाण्याने धुवून त्यांचे काप करून ठेवले आहेत. आता एका भांड्यात या कारल्याचे काप घेऊन त्यामध्ये लाल मसाला, हळद, मीठ आणि धने पावडर घातलेली आहे. नंतर यामध्येच अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे. तुम्ही बघतच असाल. आता यांना सर्व एकत्र करून एकजीव केलेले आहे. एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये थोडे तांदळाचे पीठ घातलेले आहे आणि नंतर थोडे बेसनही घातलेले आहे आणि ते पुन्हा एकत्र करून एकजीव केलेले आहे. एकजीव झाल्यानंतर त्याला 10-15 मिनिटे बाजूला ठेवावे. यामध्ये जिन्नसचे प्रमाण किती व कोणते घ्यावे हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलं आहे, तुम्ही ते बघालच. आता 10 मिनिटं झालेली आहे. यामध्ये मसालेही चांगले मुरलेले आहेत. तर 10 मिनिटानंतर आपल्याला आता ते तळण्यासाठी घ्यायचे आहेत. इथे मी आता हे कारल्याचे काप तळण्यासाठी घेत आहे. अशा प्रकारे येथे मी हे मसाला लावलेले कारल्याचे काप तळण्यासाठी घेतलेले आहे आणि त्यांना 1-2 मिनिटे तरी चांगले तळून घेतलेले आहे. येथे कारल्याचे काप चांगले तळून झालेले आहेत. असे हे तळलेले कारल्याचे काप आता खाण्यासाठी तयार आहेत. त्यासाठी त्याला थोडे थंड होऊ द्यावे आणि मग नंतर त्यावर थोडी आमचूर पावडर घालावी आणि मग ते खावे. कारले फार सुंदर लागते. असे हे कुरकुरीत कारल्याचे काप चवीला फार छान लागतात. मी येथे ही रेसिपी स्टेप बाय स्टेप मेन्शन केलेली आहे, तुम्ही ती बघतच असाल. अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी बनवा, खा आणि मस्त रहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक यू ऑल. बाय बाय.